नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आपण 2024चा कंबाईंडचा जनरल सायन्सचा पेपर आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी आणि आता पुढचा पेपर जो आपण डिस्कस करतोय तो 2023चा आहे. आणि प्रिव्हियस जो पेपर होता 24चा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे थीम्स आपण बघितलेले आहे, त्याच्यानुसार आपण डिस्कशन तसं केलं, क्वेश्चन थ्रू आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आजच्या याच्यात पण आपण तशाच काही थीम आपण डिस्कवर करणार आहोत आणि त्या क्वेश्चन थ्रू आपण त्याचे ऑप्शन्स वगैरे ॲनालाइज करणार आहोत. आजच्या याच्यामध्ये पण आपल्याला ॲल्गे जो टॉपिक आहे तो रिपिटेटिव्ह आहे किंवा ड्रग्जवर पण प्रश्न आलेली आहेत 2023मध्ये, ठीक आहे. आणि साऊंडशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर ओव्हरऑल 15 जे प्रश्न आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जे डिस्कशन आहे ते आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, आता 2024मध्ये पण आपण बघितलं की ॲल्गेशी रिलेटेड प्रश्न होता, तर 23मध्ये सुद्धा आपण प्रश्न बघतोय. तर ही थीम जी फार रिपिटेटिव्ह आहे ती ॲल्गल ग्रुप्स जे आहे, ॲल्गल क्लासेस बेसिकली त्यांच्यावर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे. 2 प्रश्न आलेले आहेत यावेळेस, ठीक आहे. तर आपण बघूया डिटेलमध्ये सगळे ग्रुप्स आपण बघूया, त्याच्यात काय काय फॅक्ट्स येऊ शकतात त्याच्यावर आपण थोडंसं लक्ष केंद्रित आज करणार आहोत. तर इथे प्रश्न काय आहे, कीटोफोरेल्स ग्रुप बिलॉंग टू विच ऑफ द अल्गल क्लास. आता हा जो पर्टिक्युलर ग्रुप आहे हा कुठल्या अल्गल क्लासला बिलॉंग करतो असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे क्लोरोफायटा, है ना, ग्रीन ॲल्गी. आपण याचं डिव्हिजन त्या दिवशी बघितलं होतं सगळं, रोडोफायसी, क्लोरोफायसी यांचं डिव्हिजन आपण बघितलेलं होतं. परत आपण बघणार आहोत. तर याच्याशी रिलेटेड जो डेटा आहे तो आपण बघूया. आता ॲल्गेबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, त्याला आपण जनरली थॅलोफाईट्सच्या आतमध्ये बघू शकतो, है ना, कारण की ट्रू सेन्स ऑफ रूट स्टेम वगैरे तिथे डेव्हलप झालेलं नाही आहे. त्यांना आपण प्लॅन्ट किंवा ॲनिमलमध्ये पण व्यवस्थित क्लासिफाय करू शकत नाही, है ना. तर ॲल्गे फार मोठा ग्रुप आहे आणि त्याचे जे वेगवेगळे आपल्याला क्लास दिसतात त्याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड प्रश्न वारंवार येत राहतात, ठीक आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये ॲल्गेशी रिलेटेड जो कमर्शियल ॲस्पेक्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे नावं आपण बघितले होते, अगर अगर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता, ठीक आहे. तर आज आपण ग्रुप्सवर फोकस करू, ठीक आहे. तर क्लोरोफायटा जो आहे ग्रीन ॲल्गी, आपण बोललो याच्याबद्दल, क्लोरोफिलमुळे तो त्याचा कलर तसा आहे, स्टार्चमध्ये ते हे करतं म्हणजे आपलं अन्न साठवतं आणि सेल्युलोसची सेल वॉल आहे, ठीक आहे. क्लोरोफायटा, रोडोफायटा हे रेड ॲल्गी आपण बघितलेलं आहे, फायकोइरिथ्रिनमुळे चा कलर तसा आहे, फ्लोरिडियन स्टार्च. सायनोफायटा, ठीक आहे, ब्लू ग्रीन ॲल्गी, ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे, हा पण आपण बघितला होता, ब्राऊन ॲल्गी जो आहे, फ्युकोझॅन्थिनमुळे त्याचा कलर तसा आहे ब्राऊन ॲल्गीचा. लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. थोडंसं रिपीट झालं आहे कारण की ती थीमच रिपिटेटिव्ह आहे, ठीक आहे. अजून एक प्रश्न याच्याशी रिलेटेड आहे. आता हा वाला बघा तुम्ही, क्रायसोफायसी. आता हा नवीन तुम्हाला माहीत असायला पाहिजे, गोल्डन ॲल्गी आहे याच्यामध्ये, सोनेरी शेवाळ, ठीक आहे. कॅरोटीन, झॅन्थोफिल्स याच्यामुळे ते त्याचा कलर तसा आहे. आणि क्रायसो लॅमिनॅरिन, ठीक आहे, ऑइल ड्रॉपलेट्स याच्यामध्ये ते फूड आपलं स्टोअर करतं, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा बॅसिलिरिओफायसी, हे पण नाव महत्त्वाचं आहे, याच्यात डायॲटम्स जे असतात हे याच्यामध्ये क्लासिफाय होतात, बॅसिलिरिओफायसी, ठीक आहे. ऑइल आणि ग्लायसिरो अमाइन त्याच्यामध्ये आपण त्याचं स्टोर्ड हे बघतो म्हणजे, ठीक आहे. त्यानंतर युग्लिनोफायसी, हे फार महत्त्वाचं, याच्यात सेल वॉल आपल्याला दिसत नाही, यामधल्या काही याच्यामध्ये आपल्याला सेल वॉल दिसत नाही, युग्लिनॉइड्स याच्यामध्ये येतात, ठीक आहे. क्लोरोफिल ए आणि बी आहे, ठीक आहे. पॅरामायलॉनमध्ये हे आपलं फूड स्टोअर करतात, त्या फॉर्ममध्ये ते फूड स्टोअर करतात. तर हे जे क्लास आहेत, आता रेड ग्रीन वगैरे मी परत घेतले नाहीत कारण की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. सेलवॉलचा एक फरक आपल्याला दिसून येतो, वेगवेगळ्या यांनी सेलवॉल बनलेली आहे, वेगवेगळ्या स्ट्रक्चरची सेलवॉल आपल्याला दिसून येते आणि सेलवॉलच्या सेन्समध्ये खूप व्हेरायटी आपल्याला ॲल्गल ग्रुप्समध्ये दिसते, ठीक आहे. इथे सिलिकाची सेलवॉल आहे, बॅसिलिरिओफायसी जे आहेत ना डायॲटम्स, ते सिलिकाची सेलवॉल आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पण आपला त्याच्याशीच रिलेटेड आहे, ठीक आहे. विच ग्रुप ऑफ अल्गी प्लेज अ डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन, ठीक आहे. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे, तर हे मिक्झोफायसी आहे, ठीक आहे. मिक्झोफायसी. सायनोबॅक्टेरिया जे आहेत ना त्याचं हे नाव आहे, म्हणजे मिक्झोफायसीच्या अंडर ते येतं. आता आपण
त्याला बघूया. मिक्झोफायसीचा जो ॲस्पेक्ट आहे की तिथे असं काय आहे की नायट्रोजन फिक्सेशन ते करतात. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय होतं की तुमचा जो नॉन युजेबल जो नायट्रोजन आहे त्याला युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात NH3 मध्ये है ना, किंवा नायट्रेटमध्ये कन्वर्ट करतात. तर त्याच्यासाठी नायट्रोजनेज जे एन्झाईम लागतं ते नायट्रोजनेज एन्झाईम कोण प्रोव्हाइड करतं? हे सायनोबॅक्टेरिया प्रोव्हाइड करतात. आणि त्यांच्यामध्ये असं काय असतं की नायट्रोजनेज एन्झाईम ते प्रोटेक्ट करू शकतात. तर हेट्रोसिस्ट म्हणून हा एक, ठीक आहे, हेट्रोसिस्ट सेल्स असतात ते त्याला प्रोटेक्ट करतात. ॲनारोबिक एन्व्हायरमेंट ते प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यामुळे नायट्रोजनेज एन्झाईम जे आहे ते तिथे राहतं. आणि त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत? ॲनाबेना, नॉस्टॉक, ऑसिलेटोरिया, हे त्याचे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे यापैकी कुठले नायट्रोजनला स्थिर करतात? तर हे 3 नावं तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ॲनाबेना, नॉस्टॉक आणि ऑसिलेटोरिया. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. मिक्झोफायसी, सायनोबॅक्टेरिया जे आहे हे महत्त्वाचं आहे, कारण की नायट्रोजनेज एन्झाईम त्यांच्याकडे असल्यामुळे ते नायट्रोजन फिक्सेशन करतात. ठीक आहे, तर 2 प्रश्न अल्गेवर 2023 मध्ये ऑलरेडी आलेले आहेत. ठीक आहे, 24चं आपण डिस्कस केलेलं आहे. तर पुढची थीम बघूया किंवा पुढचा प्रश्न बघूया आपण. आता थोडा हा कन्सेप्च्युअल प्रश्न होता. अ प्लॅन्ट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, कारण त्याचं रिझन काय आहे? तर रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, आता रूट्सला पण ऑक्सिजनची गरज आहे ATP प्रोड्यूस करण्यासाठी. सेल्युलर रेस्पिरेशन तिथे होत आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जास्त पाणी जर टाकाल तर तिथे जी सॉईल आहे, सॉईलमध्ये ज्या स्पेसेस असतात, पोर स्पेसेस असतात, तिथे असलेलं जे ऑक्सिजन आहे ते तिथलं थांबून जातं किंवा तिथलं ते मिटून जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे रूट्स आहेत त्यांना ऑक्सिजनपासून मुक्त राहावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या प्लॅन्टची डेथ होऊ शकते. ठीक आहे, तर हा थोडासा चांगला प्रश्न होता. म्हणजे हा फॅक्च्युअल नसून थोडंसं तुम्हाला यामध्ये माहिती तुम्हाला पाहिजे होती. ठीक आहे, तर रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजनमुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात. ठीक आहे, ऑक्सिजनपासून वंचित राहिल्यामुळे ते प्लॅन्टची डेथ होऊ शकते. हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, तसा थोडीशी आयडिया आपल्याला पाहिजे. ठीक आहे, हायपॉक्झिक कंडिशन होते, हायपॉक्झिया होतो, म्हणजे लॅक ऑफ ऑक्सिजन. रूट्सला ऑक्सिजन मिळत नाही सेल्युलर रेस्पिरेशनसाठी. ठीक आहे, तर ते त्याचं मेजर रिझन म्हणता येईल, ऑक्सिजन डिफिशियन्सी, दॅट इज हायपॉक्झिया. पुढचा प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मिओसिस. आता मिओसिस आणि मायटोसिस जे आहे हे थोडंसं माहीत असणंच गरजेचं आहे. ते माहीत असलं की जरा आपण त्याच्याबद्दल, म्हणजे आता तो प्रश्न जो आलेला आहे, आता सेल डिव्हिजन होत असतं. सेल डिव्हिजन महत्त्वाचं आहे आपल्याला, आपल्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी. तर त्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये 2 हे असे भाग आहेत की जिथे आपल्याला डिफरन्शिएशन दिसून येतं. तर आपला जो मायटोसिसचा जो प्रकार आहे, म्हणजे ज्याच्यात सेल डिव्हिजन मायटोसिसचं होतं, हे आपलं सेल रिपेअर वगैरे डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी होतात, ठीक आहे, म्हणजे आपल्या शरीरातले जे सेल्स आहेत त्यांना मेंटेन करणे हे काम कोण करतं? मायटोसिसच्या प्रक्रिये थ्रू हे होतं. तिकडे जे मिओसिस आहे, इकडे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या संदर्भात हे आहे. ठीक आहे, इकडे बॉडी सेल्स असतात, म्हणजे सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स आर इन्व्हॉल्ड. इकडे सेक्सचे सेल्स जे आहेत आपले, ठीक आहे, जर्म सेल्स. ठीक आहे, इकडे 2 आयडेंटिकल कॉपीज बनतात. आयडेंटिकल असतात आणि इकडे 4 बनतात ज्या युनिक असतात. ठीक आहे, आणि मिओसिस जे आहे हे 2 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये होतं, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. ठीक आहे, मिओसिस 1 आणि 2 होतं. आणि हे जे आहे आपलं मायटोसिस हे एका याच्यामध्ये होतं. ठीक आहे, इकडे जे प्रोड्यूस होतं तिथे 46 क्रोमोझोम्स आपल्याला दिसतात, तिकडे 23. आणि जे आपले
कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे जे जेनेटिक व्हेरिएबिलिटी जी आपल्याला दिसून येते ऑफस्प्रिंगमध्ये, ती कशामुळे दिसून येते? मिओसिसमुळे. ठीक आहे. तर या मिओसिसच्या प्रोसेसमुळे आपल्याला दिसतं की आपल्यामध्ये जे कॅरेक्टरल चेंजेस आलेले आहेत ते मिओसिसमुळे होतात. ठीक आहे. तर ही याची बेसिक माहिती होती. आणि त्यामध्ये आपण बघूया की जो प्रश्न होता आपला, प्रश्न कुठे गेला? हा, फेज ऑफ मिओसिस, करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मिओसिस. तर त्याचं उत्तर हे आहे, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकिनेसिस. आता ह्या ज्या फेजेस आहे, म्हणजे तुम्हाला बेसिक एकदा कळालं तर याच्यामध्ये काय आहे ना की दोन्हीमध्ये कॉमन फेजेस आहेत. ठीक आहे. आपले दोन्ही जे मिओसिस आणि मायटोसिस आहे त्यामध्ये कॉमन फेजेस आहेत. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ठीक आहे. तर मिओसिस 1 मध्ये जेव्हा प्रोफेज 1 असतं, प्रोफेज 1 जे आहे तिथे ही या पद्धतीने आपल्याला करेक्ट ऑर्डर दिसून येते. मिओसिस मधली एक करेक्ट ऑर्डर आपल्याला ही दिसून येते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये झायगोटीन आणि पॅचिटीन जे आहे इथे सिनॅप्सिस होतं. ठीक आहे. सिनॅप्सिस इथे होतं आणि पॅचिटीन जे आहे याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सचेंज होतात त्या पॅचिटीनमध्ये होतात. ठीक आहे. तर प्रोफेज 1चा हा भाग आहे. प्रोफेज 1 मध्ये या सब स्टेजेस आहेत. ठीक आहे. प्रोफेज 1च्या सब स्टेजेस. आता एक ओव्हरऑल लक्षात घ्या की ह्या ज्या प्रोसेस आहेत, ही जी एक स्टेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज, ह्या दोन्हीमध्ये होतात, मायटोसिसमध्ये, मिओसिसमध्ये. मायटोसिस आणि मिओसिसचा फरक आपण समजलेलो आहोत. मायटोसिस कशासाठी? आपलं सेल्युलर जे डिव्हिजन होतंय, नॉर्मल आपल्या सेल मेंटेनन्स जे आहे, रिपेअर आहे, डेव्हलपमेंट आहे, त्याच्यासाठी आपण करतोय. तिथे जे आहे ते आयडेंटिकल कॉपीज तयार होत आहेत 2. ठीक आहे. आणि मिओसिसमध्ये काय आहे, आपलं जे जर्म सेल्स आहेत किंवा जे सेक्शुअल रिप्रोडक्शनशी असोसिएटेड सेल्स आहेत ते तिकडे डिवाइड होत आहेत. ठीक आहे. आणि जे मेन फेजेस आहेत त्या दोन्हीकडे सिमिलर आहे. मिओसिस 2 स्टेजेसमध्ये आहे आणि प्रोफेज 1 जे आहे तिथे ही पर्टिक्युलर सब फेज आहेत. ह्या पर्टिक्युलर सब फेजेस तिथे आहेत आणि त्याची ऑर्डर ही अशा प्रकारे आहे. ठीक आहे. एकदा अशी क्लॅरिटी आली की मग तुम्हाला असं चुकणार नाही तुमचं. ठीक आहे. आणि याच्याशी रिलेटेड काही पण असं बेसिक प्रश्न जर आला त्याच्या डिफरन्शिएशनचा, तो सुद्धा तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. लक्षात आलं हे? तरी आपण बेसिक बघूया. मी सांगितलं बघ, ग्रोथ, रिपेअर, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे मायटोसिसमध्ये. ठीक आहे. तिकडे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सोमॅटिक सेल्स, इकडे जर्म सेल्स, रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत. 1 सिंगल डिव्हिजन, इकडे 2 डिव्हिजन. मी तुम्हाला सांगितलं मिओसिस 1 आणि मिओसिस 2. इकडे 2 डॉटर सेल्स तयार होतात, इकडे 4 होतात. ठीक आहे. इकडे रिमेन्स द सेम क्रोमोसोम नंबर, इक्वेशनल डिव्हिजन याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. समान विभाजन आहे. आणि इकडे रिडक्शनल आहे, म्हणजे अर्ध होतं. सिनॅप्सिस वगैरे इकडे ॲब्सेंट आहे, कारण की इकडे काही असं ते कॅरेक्टर्स ट्रान्सफॉर्मेशन वगैरे होत नाही. हे इकडे होतं, ऑकर्स इन प्रोफेज 1 अँड इकडे पण प्रोफेज 1, म्हणजे कुठलं? सिनॅप्सिस अँड क्रॉसिंग ओव्हर. हे कुठे होतं? प्रोफेज 1 मध्ये होतं. आत्ता जी प्रोफेज 1ची स्टेज पाहिली आपण, त्याच्या सब स्टेजेस आपल्याला विचारलेले आहेत ऑलरेडी. तर तुम्हाला हे प्रोफेज 1 माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. आणि डॉटर सेल्स आर जेनेटिकली आयडेंटिकल अँड दीज आर जेनेटिकली डिफरंट. वेगळे आहेत. डॉटर सेल्स जेनेटिकली डिफरंट आहेत. ठीक आहे. एवढं लक्षात राहील, महत्त्वाचा आहे हा भाग. आता माहीत नाही कन्सेप्च्युअली विचारतील का तुम्हाला डायरेक्टली फॅक्च्युअल काहीतरी यामध्ये विचारतील, पण क्लॅरिटी असली तर तुम्ही थोडंसं फास्टमध्ये उत्तर मार्क करू शकता. ठीक आहे. पुढचा पाहू. अँटीमनी कंपाऊंड्स, अँटीमनी संयुगे आर रिकमेंडेड फॉर ट्रीटमेंट ऑफ. कुठल्या ट्रीटमेंटसाठी रिकमेंड केले जातात? आता तसं जर माहीत नसेल तर हा थोडाफार टफ क्वेश्चन आहे, डायरेक्ट फॅक्ट आहे. तो सिस्टोसोमियासिस याचं आन्सर आहे. ठीक आहे. तर याचे आपण बाकी जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल पण थोडं बघून घेऊया इन्फॉर्मेशन. सिस्टोसोमियासिस जे आहे पॅरासायटिक प्लॅटफॉर्म्स, सिस्टोसोमा स्पीशीज हे त्याचे पॉझिटिव्ह एजंट आहे.
ठीक आहे, ट्रान्समिटेड थ्रू कंटॅमिनेटेड फ्रेश वॉटर कंटेनिंग स्नेल्स, युरिनरी ट्रॅक्ट इंटेस्टाईन्सला अफेक्ट करतं. तर अँटीमोनी कंपाऊंड्स हे युजली यूज केले जायचे, पण आजकाल आपण बघतो की एक नवीन ड्रग पण आहे, प्राझिक्वाटेल म्हणून नवीन ड्रग आहे, ते सुद्धा यूज केलं जातं. त्यानंतर एलिफंटियासिस जे आहे आपलं, ठीक आहे, लिम्फॅटिक फेलिरियासिस आपण त्याला सुद्धा म्हणतो. एलिफंटियासिस पॅरासिटिक राऊंड वॉर्म्स म्हणजे निमॅटोड्सनी होता आणि त्याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, उचेरिचिया बॅनक्रॉफ्टी. उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी, ठीक आहे, नाव डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं जर तुम्हाला पॉझिटिव्ह एजंट माहीत असेल तर. एलिफंटियासिस हा महत्त्वाचा आजार आहे, ठीक आहे, ट्रान्समिटेड बाय मॉस्किटोज, ठीक आहे, थिकनिंग ऑफ स्किन, अंडरलाईंग टिश्यूज, ठीक आहे, स्वेलिंग होते त्यात मोठी. आता याच्यामध्ये आयव्हरमेक्टिन यूज केलं जातं ॲज अ ड्रग, ठीक आहे. आता याचं विचारलं म्हटल्यावर याचं विचारतील की नाही माहीत नाही, पण एक तिथे मी तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. फॅसिओलोपियासिस, फॅसिओलोप्सियासिस, ठीक आहे, फॅसिओलोप्सियासिस याचं पण आपल्याला पॉझिटिव्ह एजंट इथे दिलेला आहे, फॅसिओलोप्सिस बस्की, ठीक आहे, ॲक्वायर्ड बाय इटिंग रॉ ॲक्वेटिक प्लांट्स, ठीक आहे, इंटेस्टाईनला अफेक्ट करतं हे पण. आणि तिथे आपला तो ड्रग यूज केला जातो, प्राझिक्वांटेल और नायक्लोसॅमाइड, ठीक आहे. पुढे बघा, हा फार फॅक्च्युअल डायरेक्ट प्रश्न होता, ठीक आहे. पोरिफेरा द गमिट्स आर फॉर्म बाय, गॅमिट्स आर फॉर्म बाय, ठीक आहे, पोरिफेरामध्ये. आता फायलम पोरिफेरा विचारलाय आपल्याला, फायलम आहे. आपण पहिल्या टेस्टमध्ये बघा फायलमचा एक ट्रेंड आपल्याला दिसतो किंवा थीम आपल्याला दिसते. मागच्या याच्यात आपण 24मध्ये बघितलं तर काय मॅमल्स विचारले आहे, मॅमल्सवर एक प्रश्न आहे, ठीक आहे, पायसेसवर एक प्रश्न आहे, ठीक आहे, म्हणजे ते म्हणजे वर्टिब्रेट्सच्या अंडर आहे, पण एक विचारला आहे समजा आपल्या क्लासिफिकेशनवर. आता याला आपण बघूया की पोरिफेराचा जो आहे, तर याला पोरिफेराला काय स्पॉन्जेस सुद्धा म्हणतात. जे स्पॉन्जेस आहेत ते फिक्स्ड असतात, ते म्हणजे एका ठिकाणी ते फिक्स्ड असतात, कुठलं त्यांचं स्ट्रक्चर एका ठिकाणी थांबलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघतात की पोर्स असतात, म्हणजे पाणी आतमध्ये येण्यासाठी पोर्स अँड जाण्यासाठी बाहेर ऑस्क्युलम, हे दोन असे स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसतात. याचे सेक्सेस जे आहेत हे वेगवेगळे नाही आहेत, ते एकाच ह्याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. हर्मॅफ्रोडाइट्स असं त्यांना म्हटलं जातं, हर्मॅफ्रोडाइट्स आहेत ते, ठीक आहे, पोरिफेरा. आता त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की गॅमिट कोणते टाईपचे सेल फॉर्म करतात, म्हणजे आता हे 4 वेगवेगळे टाईपचे सेल इथे दिलेले आहेत पोरिफेरामधले, तर कुठल्या प्रकारचे सेल्स आहेत जे गॅमिट प्रोड्यूस करतात किंवा फॉर्म करतात, तर त्याचा आन्सर आहे हे आर्किओटाइप्स, ठीक आहे. आता हे 4ही याचं आपण थोडंसं बेसिक बघून घेऊया, ठीक आहे. कोयानोसाइट्स जे आहेत मग हे काय करतात, क्रिएट्स वॉटर करंट युझिंग फ्लॅजेला, फिल्टर्स अँड कॅप्चर्स फूड पार्टिकल्स. आता एकाच ठिकाणी फिक्स्ड आहेत, तर यांना हे काम करण्यासाठी सेल्स लागतात, तर फिल्टर्स अँड कॅप्चर्स फूड पार्टिकल कॅप्चर करण्याचं काम कोण करतो, कोयानोसाइट्स, ठीक आहे. कोयानोसाइट्स फूड पार्टिकल कॅप्चर करण्याचं काम करतो, ठीक आहे. आपल्याला गॅमिट फॉर्मेशनचं विचारलंय, आर्किओसाइट्स, ठीक आहे, गॅमिट फॉर्मेशन. त्यानंतर मायोसाइट्स आहेत, ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं पोर्स अँड ऑस्कलम, जिथून पाणी येणं जाणं करतं. कॉन्ट्रॅक्टाईल सेल्स दॅट रेग्युलेट द साईज ऑफ द ओपनिंग्स. आता ह्या ज्या ओपनिंग्स आहेत ज्याच्यात पाणी येणं जाणं करतं, त्या ओपनिंग्सला मॅनेज करण्याचं काम कोणाचं आहे, मायोसाइट्स आहे, ठीक आहे. दे आर कॉन्ट्रॅक्टाईल सेल्स. त्यानंतर पिनॅकोसाइट्स, ती आउटर लेअर आहे, प्रोटेक्शन आणि कव्हरिंगसाठी एपिडर्मिस सारखी जी लेअर आपल्याकडे आहे तशी पिनॅकोसाइट्स आहेत. तर हे 4 प्रकारचे सेल्स आपल्याला पोरिफेरामधले विचारलेले आहेत. थोडा आतमध्ये जाऊन हा विचारलेला प्रश्न आहे, पण जर माहीत असलं तर थोडंसं आपण यामध्ये अंदाज लावू शकतो, किंवा यातून जर का काही प्रश्न परत फॉर्म होत असेल तर त्याला आपण बघू शकतो की इतर सेल्सचं काय त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे पोरिफेरामध्ये, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा. आणि फायलमशी रिलेटेड एखाद प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो, त्यात नवीन पण प्रश्न येऊ शकतो यावर्षी, ठीक आहे. हां, फॉर इच 1 degree राईज इन टेम्परेचर द स्पीड ऑफ साऊंड इन एअर इन्क्रीजेस बाय डॅश सेंटीमीटर पर सेकंड विचारला आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय माहिती आहे, आपल्याकडे आयडिया काय आहे बेसिकली, .61 मीटर पर सेकंद जे आहे, ठीक आहे, हे याच्याने इन्क्रीज होतं, ठीक आहे.
आफ्टर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर. टेम्परेचर जर का एवढं वाढलं तर मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला दिलेलं असलं तर 0.61 होतं. आता 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरच्या सेन्समध्ये आपल्याला बघायचं आहे तर याला डायरेक्टली आपल्याला इंटू 100 करावं लागेल, म्हणजे गुणाकार करावं लागेल आणि याचा आन्सर डायरेक्टली 61 येईल. ठीक आहे, यांनी फक्त युनिट चेंज केलं होतं, त्याच्याने आपल्याला ते मॉडिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे, आता या कन्सेप्टशी रिलेटेड काही बेसिक आपण बघूया. ठीक आहे, म्हणजे साऊंड, स्पीड ऑफ साऊंड ही जी कन्सेप्ट आहे त्याच्याशी रिलेटेड काही रिलेशन्स आपण बघूया. ठीक आहे, इन्क्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस हे तर आत्ता आपण पाहिलं. सर टेम्परेचरशी त्याचं रिलेशन काय? मग टेम्परेचर वाढलं की ते वाढतं. सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त आहे स्पीड जो आहे साऊंडचा, सॉलिड्समध्ये सगळ्यात जास्त आहे, मग लिक्विड्स आणि मग गॅसेस. ठीक आहे, हे फार महत्त्वाचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. आता ह्युमिडिटी वाढली तरी पण ते वाढतं. स्पीड ऑफ साऊंड जो आहे हा ह्युमिडिटी वाढल्यावर पण वाढतो. ठीक आहे, आर्द्रता वाढल्यास व्ही वाढतो, म्हणजे वेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ साऊंड इट इन्क्रीजेस. ठीक आहे, स्पीड ऑफ साऊंड इन एअर किती आहे एक्झॅक्ट, म्हणजे एक ऑप्टिमम टेम्परेचर प्रेशर कंडिशन्समध्ये स्पीड ऑफ साऊंड किती असायला पाहिजे, किंवा त्याचं एक फिगर आहे 343. ठीक आहे, 343 मीटर पर सेकंड. तर ठीक आहे, हे अशी जी थीम आहे ज्याच्यात काही असं विचारलंय त्याचं थोडं एक्सप्लोरेशन आपण तिथल्या तिथे केलेलं आहे. पुढचा बघा प्रश्न, युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन CGS सिस्टम. ठीक आहे, याचं आन्सर हे आहे कॅलरीज ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, युनिट विचारतात जनरली, तर असं कुठलं तरी युनिट असं विचारलं जातं, तर याच्यामध्ये CGS मध्ये यांना विचारलेलं आहे, म्हणजे आपल्या स्पेसिफिक हीटला. म्हणजे एका स्पेसिफिक हीटचा अर्थ काय की एका पर्टिक्युलर वस्तूची किंवा एका पर्टिक्युलर वस्तूला आपण 1 डिग्री सेल्सिअसनी त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी किती आपण हीट देतो, त्याला स्पेसिफिक हीट आपण म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण विशिष्ट उष्णता. ठीक आहे, तर आपण त्याचं याच्यामध्ये बघूया CGS. आणि CGS मध्ये कसं आहे मग, कॅलरी, ग्राम आणि डिग्री सेल्सिअस. इकडे मग SI युनिटमध्ये इकडे जूल होऊन जातं ते. ठीक आहे, जूल, किलोग्राम आणि केल्विन हे मुद्दाम मी तुम्हाला दिले इकडे. ठीक आहे, तर त्याचं जर त्याला SI युनिटमध्ये विचारलं तर त्याचं हे फॉर्मेशन होतं किंवा हे त्याचं युनिट तयार होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे स्पेसिफिक हीट आणि त्याच्याशी रिलेटेड हे. किंवा अजून पुढच्या याच्यामध्ये जेव्हा आपण प्रश्न आपल्याला युनिटचा दिसेल तर मी मोजके अजून काही 5-7 युनिट जे आहेत, म्हणजे ते थोडे वेगळ्या प्रकारचे जे आपल्याला माहीत नसतात किंवा त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, असे काही फिगर्स मी तुम्हाला घेऊन येईल जे डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द पॉवर एक्सपेंडेड बाय अ करंट इन अ रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. ठीक आहे, आता हा प्रश्न आयोगाने बाद केलेला आहे सेकंड आन्सर की मध्ये, पण याच्याशी रिलेटेड जे प्रिन्सिपल आहे ओहम्स लॉ थ्रू यांनी काही रिलेशनशिप्स आपल्याला दिसून येतात, पॉवरच्या ज्या रिलेशनशिप्स आहेत त्या आपल्याला दिसून येतात, त्या आपण स्टडी करून घेऊया. P इक्वल्स टू I²R जो फॉर्म्युला आहे, पॉवर इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट. ठीक आहे, वेन करंट I अँड रेजिस्टन्स आर नोन. I आणि R जर माहीत असला तर P काय आहे I²R, म्हणजे आयचं जे आयचा जो स्क्वेअर आहे त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पॉवर P. ठीक आहे, त्यानंतर P इक्वल्स टू VI. आता इकडे जो आहे व्होल्टेज आणि करंटचं रिलेशनशिप पॉवर सोबत, तर पॉवर काय आहे V इंटू I. ठीक आहे, ओहम्स लॉ थ्रू हे त्यांनी डिवाइस केलेले आहे, वेगवेगळे हे फॉर्म झालेले आहेत ओहम्स लॉच्या बेसिसवर. तर इथे काय बघतो आपण, पॉवर इक्वल्स टू VI. त्यानंतर पॉवरचा अजून एक रिलेशनशिप जे आहे ते आहे P इक्वल्स टू V²/R. आता इथे रेजिस्टन्स पण आला आणि व्होल्टेज पण आहे, तर P इक्वल्स टू V²R. तर पॉवर इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ व्होल्टेज. व्होल्टेजच्या स्क्वेअरला पण पॉवर प्रोपोर्शनल आहे, तर तिथे दोन्ही आपल्याला ते आन्सर त्याच्यामध्ये दिसत होते, त्यामुळे तो क्वेश्चन तसा ॲप्रोप्रिएट नाही आहे. ठीक आहे, पण हे फॉर्मेशन महत्त्वाचे तुम्हाला आहे. आता पॉवर कशाशी कशा पद्धतीने रिलेटेड आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, whooping cough disease is caused by which of the following bacterial infection. whooping cough, डांग्या खोकला. ठीक आहे, चा आन्सर आहे बोर्डेटिला पर्ट्युसिस.
ठीक आहे, बोर्डेटेला पर्ट्युसिस याचा आन्सर आहे. आणि बाकी जे बॅक्टेरियल हे आहेत ते आपण बघूया. स्टॅफिलोकोकस ऑरियस असतील, पायोजिन असेल, सॅल्मोनेलाबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. ठीक आहे, तर यापैकी एखाद्याचं एक्सप्लोरेशन होऊ शकतं जर या ऑप्शनपैकी कोणाचं एक्सप्लोर करून काही प्रश्न विचारला तर. स्टॅफिलोकोकस ऑरियस जे आहेत त्याच्याने कुठली कंडिशन होऊ शकते आपल्याला, फूड पॉयझनिंग वगैरे होऊ शकते, टॉक्झिक शॉक सिंड्रोम आहे. ठीक आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण जास्त जाऊ नाही, ग्राम पॉझिटिव्ह आहे वगैरे, म्हणजे खूप डिटेल होऊन जाईल ते. त्यानंतर काय बघतो आपण, स्टेफिलोकोकस पायरोजिन्स यांनी काय रुमॅटिक फिवर, स्कारलेट फिवर. ठीक आहे, पायरोजिन्सनी रुमॅटिक फिवर, स्कारलेट फिवर लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सॅल्मोनेला स्पीशीज तर तुम्हाला माहिती आहे सॅल्मोनेलाबद्दल. ठीक आहे, टायफॉइड फिवर, सॅल्मोनेला पॉयझनिंग असेल किंवा टायफॉइड फिवर, हे सुद्धा हे ग्राम निगेटिव्ह आहे बॅक्टेरिया. ठीक आहे, रॉड शेप बॅक्टेरिया आहे सॅल्मोनेला स्पीशीज. तर हे 3 त्याच्यामध्ये विचारले तर त्याचा आपण एक बेसिक डिटेल आपण घेऊन घेतली. त्यानंतर आपण बघूया, विटॅमिनवर प्रश्न विचारला आहे, जीवनसत्व जे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन ॲक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट. त्यासाठी पहिले विटॅमिन काय आहेत, विटॅमिन असे नेसेसरी सप्लिमेंट्स आहेत जे आपल्याला म्हणजे आपल्या बॉडीसाठी आपलं जे बॉडीचं मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी कमी प्रमाणात गरजेचे आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये ADEK जे आहेत, विटॅमिन A, D, E, K हे काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. आणि B-C हे जे आहेत, B आणि C हे वॉटर सोल्युबल आहेत. ठीक आहे, इथे आपण बघणार आहोत, हे बघा ADEK फॅट सोल्युबल आहेत चारी. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं होतं की अँटीऑक्सिडंट कोणता आहे, तर तो कुठला आहे, E, टोकोफेरॉल. याचं नाव काय, टोकोफेरॉल, हे नाव विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता A कुठला आहे आपला, रेटिनॉल, याचं नाव रेटिनॉल आहे. आणि त्याच्या डिफिशियन्सीने काय होतं, नाईट ब्लाइंडनेस, रात आंधळेपणा. ठीक आहे, तो नाईट ब्लाइंडनेस विटॅमिन Aच्या डिफिशियन्सीमुळं होतं. त्यानंतर विटॅमिन D माहिती आहे आपल्याला, कॅल्सिफेरॉल त्याचं नाव आहे. ठीक आहे, त्याच्या डिफिशियन्सीने काय होतं, रिकेट्स. त्यानंतर विटॅमिन E तुम्ही बघितला, टोकोफेरॉल. ठीक आहे, त्याच्या डिफिशियन्सीने काय होतं, हिमोलिटिक ॲनिमिया. ठीक आहे, नर्व डॅमेज वगैरे होऊ शकतं. केला काय म्हणतात, फायलोक्विनोन. ठीक आहे, ब्लड क्लॉटिंगसाठी महत्त्वाचा रोल त्याचा आहे, रक्त गोठण्यासाठी महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, तर तो विटॅमिन Kचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे ADEK महत्त्वाचे आहेत. आता विटॅमिन C जो आहे वॉटर सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबलचा अर्थ काय की तुमच्या युरिन सोबत त्याचं ते डिझॉल्व्ह होऊन ते बाहेर चालले जाईल, त्याचं एक्सक्रिशन होऊन जाईल. ठीक आहे, ते एक्सक्रीट होतील, बॉडीतून बाहेर चालले जाते. तर B आणि C म्हणजे विटॅमिन C आणि B कॉम्प्लेक्स ग्रुप, B कॉम्प्लेक्समध्ये B1, B2, B3, B1, B2, B3, B5 असे B12 पर्यंत आहेत. ठीक आहे, म्हणजे पूर्ण 12 नाही आहेत. ठीक आहे, तर आता आपण बघूया याच्यामध्ये B1 जे आहेत वॉटर सोल्युबल आहे, थायमिन त्याला म्हणतात. ठीक आहे, एनर्जी मेटाबॉलिझममध्ये त्याचं काम आहे. बेरीबेरी त्याच्या डिफिशियन्सीने बेरीबेरी होती. आणि B12 वॉटर सोल्युबल. आता जितकेही B कॉम्प्लेक्स ग्रुपमधले विटॅमिन आहे, सायनाकोबॅलेमिन याला म्हणतात. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की सगळे वॉटर सोल्युबल आहेत, ते बॉडीमधून बाहेर जातात. पण बी मधले म्हणजे B कॉम्प्लेक्समधला असा कुठला विटॅमिन आहे की जो बॉडीमध्ये राहतो. ठीक आहे, जो बॉडीमध्ये टिकून राहतो, एस्पेशली लिव्हरमध्ये, तर तो कुठला विटॅमिन आहे, तर तो B12 आहे. B12 फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता सगळे मी इथे आणलेले नाहीत, परत काही प्रश्न आला तर आपण त्याला अजून घेऊया. ठीक आहे, म्हणजे B3, B5 वगैरे त्यांची पण डिफिशियन्सीज तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, B9 इज फोलिक ॲसिड. ठीक आहे, B12 आता आपण बघितला सायनाकोबॅलेमिन. ठीक आहे, पर्निशियस ॲनिमिया त्याने होतो. ठीक आहे, त्याच्या डिफिशियन्सीने पर्निशियस ॲनिमिया होतो. लक्षात ठेवा, ब्लड क्लॉटिंगचं विचारू शकतात. विटॅमिन K अँटीऑक्सिडंट ऑलरेडी विचारलेला आहे. आणि विटॅमिन D वगैरेबद्दल तुम्हाला माहिती आहेच. ठीक आहे, पुढं बघूया. आता इथे ड्रग्सबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे तुमची, मध्यवर्ती मज्जासंस्था आणि पचनसंस्था, यावरील जे आपले रिसेप्टर्स असतात, तर याला कुठले ड्रग्ज बाइंड करतात. ठीक आहे, थोडं जास्त स्पेसिफिक होऊन हा विचारलेला प्रश्न आहे. तर आपण हे बाकीचे पण ऑप्शन याच्यामध्ये ॲनालाइज करून घेऊ. याचा आन्सर आहे ओपिओइड्स.
ठीक आहे. आता बाकी ऑप्शन आपण बघून घ्या, याचं एक कम्पॅरिझनच आपण बघून घेऊया, जर याला परत यामधलं काही नवीन त्यांनी फ्रेम केलं तर आपण ओपिओइड्स बघूया. ड्रग्स डिराइव्ड फ्रॉम ओपियम ऑर सिंथेटिक कंपाऊंड दॅट मिमिक देअर ॲक्शन अँड देअर टार्गेट साईट इज CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम, तुमचा ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड GIT म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणजे पचन संस्था, इथे त्यांचं टार्गेट आहे. त्यानंतर यांचे रिसेप्टर्स, ठीक आहे, त्याचं ॲक्शन काय आहे, प्रायमरी इफेक्ट काय आहे, ॲनल्जेसिक आहे, पेन रिलीफ आहे. ठीक आहे. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टची मोबिलिटी थोडीशी कमी होऊन जाते आणि त्याचे एक्झाम्पल्स मॉर्फिन, हिरोईन, कोडीन. ठीक आहे, मॉर्फिन, हिरोईन, कोडीन हे त्याचे एक्झाम्पल आहे. मॉर्फिन तिथे याच्यात ऑप्शनमध्ये पण दिलं होतं. ठीक आहे. पण ओव्हरऑल ओपॉइड्स जे आहे या ग्रुपच्या अंडर हे येतात. ठीक आहे. त्यानंतर कंपाऊंड कॅनॅबिनॉइड्स बघा. कॅनॅबिनॉइड्स कंपोज डिराइव्ड फ्रॉम द कॅनॅबिस प्लांट, कॅनॅबिस प्लांटपासून ते बनलेले आहेत. THC त्याच्यामध्ये मेन सायको ॲक्टिव्ह एजंट आहे. हे ब्रेनवर आणि इम्युन सेलवर डायरेक्टली ॲक्ट करतात. यांचे रिसेप्टर आहेत CB1 अँड CB2, म्हणजे कॅनॅबिनॉइडवरून CB1, CB2. अल्टर्ड परसेप्शन, रिलॅक्सेशन वगैरे फील होतं याच्यामध्ये. मॅरिज्युआना वगैरे जे तुम्ही ऐकलं असेल ते THCशी रिलेटेड आहे. कोका अल्कलॉइड्स हा ग्रुप आहे. मग हे अल्कलॉइड्स प्रायमरी डिराइव्ड फ्रॉम द कोका लीफ, कोकेन. ठीक आहे. CNS वर इम्पॅक्ट करतं, न्यूरो ट्रान्समिटर्स जे आहेत आपले त्याच्यावर इम्पॅक्ट करतं. डोपामाइन, सिरोटोनिन, ठीक आहे, नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर्स जे आहेत, म्हणजे इथले रिसेप्टर्स नव्हे तर ट्रान्सपोर्टर्सवर इम्पॅक्ट करतं. स्ट्रॉंग CNS स्टिम्युलेशन, युफोरिया, हाय ॲडिक्शन पोटेन्शियल, खूप जास्त याच्यामध्ये ॲडिक्शन पोटेन्शियल आहे. त्याचं एक्झाम्पल आहे कोकेन. तुम्हाला ऑलरेडी कोकेनबद्दल आपण ऐकत असतो, म्हणजे अशा काही गोष्टी आपण ऐकत असतो. त्याचं ॲडिक्शन पोटेन्शियल खूप जास्त आहे. CNSचं ते स्टिम्युलेशन करतं, एक युफोरिक फील देतं. हायचा जो फिलिंग आहे तो आपल्याला हे कोका अल्कलॉइड्सचे ड्रग्स देतात. ठीक आहे. तर हा ड्रगवर आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. जर्मन सिल्वर, ठीक आहे, जर्मन सिल्वर इज अन अलॉय ऑफ, कशाचा अलॉय. आता त्या दिवशी आपण जितके हे आहेत अलॉयज आहेत, मी सगळे तुम्हाला तिथे सांगितले त्या व्हिडिओमध्ये जे आहे ना. 2024 पण अलॉयवर प्रश्न आहे बघा. एक गोष्ट तुम्हाला दिसत आहे, ॲल्गे, अलॉयज, म्हणजे 4-5 प्रश्न तर ते रिपिटेटिव्ह थीम्सवर आहेत, म्हणजे सिमिलर थीम्सवर प्रश्न आहेत. याचा अर्थ की त्याच थीम्सला चांगलं एक्सप्लोर जर केलं तर बऱ्यापैकी जे एक बेसिक जितका आपल्याला स्कोर आला पाहिजे, म्हणजे आपण मागे आपण पडायला नको, असे प्रश्न तरी आपले डील होऊ शकतात. ठीक आहे. तर हा जर्मन सिल्वरचं आपण कॉम्पोजिशन वगैरे बघूया. जर्मन सिल्वरमध्ये मग सिल्वर असेल का, तर नाही. जर्मन सिल्वरमध्ये सिल्वर नाही आहे, म्हणजे तुमचा असं गैरसमज वगैरे करू नका. देर इज ॲब्सोल्युटली नो सिल्वर, म्हणजे Ag वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. प्रायमरीली कंपोज्ड ऑफ कॉपर, झिंक अँड निकेल. ठीक आहे. Cu, Zn अँड Ni. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे कॉपर, झिंक अँड निकेल. ठीक आहे. मी आधीच्या व्हिडिओत तुम्ही उरलेले सगळे बघून घ्या. स्टेनलेस स्टील वगैरे, निक्रोम वगैरे ते सगळे तिथे मी टाकलेले आहेत. एकाच ह्याच्यामध्ये आहेत ते सगळे, तर तुम्ही ते समजून घ्या. ठीक आहे. त्याचं कॅटेगरायझेशन करून दिलेलं आहे मी तिथे. ठीक आहे. केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन. आता बघा दुसरा ड्रग विचारलेला आहे आणि ते पण त्याचं केमिकल नेम विचारलेलं आहे डायरेक्ट. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ठीक आहे. आता सॅलिसिलिक ॲसिडचं ॲसिटिलायझेशन जेव्हा होतं तेव्हा ॲस्पिरिन तयार झालेलं आहे. त्याचा फॉर्म्युला काय ॲस्पिरिनचा, C9H8O4. ठीक आहे. सॅलिसिलिक ॲसिड पॅरेंट कंपाऊंड जे आहे ते सॅलिसिलिक ॲसिड आहे. ॲस्पिरिन हॅज अन ॲसिटिल ग्रुप अँड कार्बॉक्झिल ग्रुप, त्याचे फंक्शनल ग्रुप जे आहेत, आणि COX इनहिबिटर ते आहे. म्हणजे जे इन्फ्लामेशन आणि पेन प्रोड्यूस करतं बॉडीमध्ये ते COX जे आहे एन्झाईम आहे त्याला इनहिबिट करण्याचं काम ॲस्पिरिन करतं. ठीक आहे. आता एक ओव्हर द काउंटर ड्रग आहे ॲस्पिरिन, सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून त्यांनी त्याचा फॉर्म्युला विचारला. तर असे अजून कुठले 1-2 ओव्हर द काउंटर ड्रग्ज आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे, तर तुमचा पॅरासिटामॉल सगळ्यांनाच माहिती आहे. तर पॅरासिटामॉलचं काय हे केमिकल नेम काय आहे, N-ॲसिटिल P-ॲमिनोफिनॉल. ठीक आहे. N-ॲसिटिल P-ॲमिनोफिनॉल. ठीक आहे. पेन रिलीफ, ॲनॅल्जेसिक आणि अँटीपायरेटिक, म्हणजे फिवर रिडक्शन जेव्हा आपण करतो तर त्याला अँटीपायरेटिक म्हणतात, पेन रिलीफला ॲनॅल्जेसिक म्हणतात. ठीक आहे. ते आपले काय म्हणतात त्याला
एअरपोर्टवर वगैरे त्या कोविडच्या वेळेस चेक करायचे ना कोणाला ताप वगैरे आहे का, तर त्यांना डिटेन करायचे, वेगळं ठेवायचे. तर लोक काय करत होते, पॅरासिटामॉल खायची जी अँटीपायरेटिक आहे. ठीक आहे. तर पॅरासिटामॉल आपण बऱ्यापैकी सगळ्यांच्या याच्यात असते, म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग आहे, कोणी जाऊन घेतं. तर पॅरासिटामॉलचा केमिकल नेम तुम्ही माहीत ठेवा, कारण की ॲस्पिरिनचा विचारलेला आहे. काय त्याच्यामध्ये एन ॲसिटिल पी अमिनोफिनॉल. त्यानंतर आयब्युप्रोफेन आहे. आयब्युप्रोफेनबद्दल पण तुम्ही ऐकत असता, तर ते पण एक सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. 2,4-प्रोपॅनोइक ॲसिड. ठीक आहे. हे पण पेन, इन्फ्लामेशन, फिवर रिडक्शन, NSAID आहे बेसिकली, नॉन स्टिरायडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे. ठीक आहे. तर ड्रगवर 2 प्रश्न आले त्याच्यातच डायरेक्ट. ठीक आहे. अजून आपण ज्या इतर थीम डिस्कवर करणार आहोत, थीम म्हटल्यापेक्षा ज्या प्रश्नांमधून आपण काय डिस्कवर करणार आहोत, 5 वर्षाचे करण्याचं आपलं टार्गेट आहे, आपण बघूया. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, द टर्म हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अँड बेसेस वर गिवन बाय. कठीण आणि मृदू, आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? पियर्सन याचा आन्सर आहे. ठीक आहे. जरी पियर्सन हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे याचं आपण बेसिक पाहू, पण बाकी जे लेविस, ब्रॉन्स्टेड यांनी दिलेल्या ज्या थेरीज आहेत ते सुद्धा आपण एक बेसिक बघून घेऊ त्याचं. ठीक आहे. काय इथे पियर्सनचा जो प्रिन्सिपल आहे, हार्ड लाईक्स हार्ड, सॉफ्ट लाईक्स सॉफ्ट. कठीणला कठीण आवडते, मृदूला मृदू आवडते. द मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्सेस आर फ्रॉम बाय हार्ड हार्ड इंटरॅक्शन. आयोनिक बॉन्डिंग जी आहे ती दोन्ही हार्ड असले कंपाऊंड्स तर त्याच्या इंटरॅक्शनमुळे होते, आणि सॉफ्ट सॉफ्ट इंटरॅक्शन जे काय कोव्हॅलंट बॉन्डिंग जी आहे. ठीक आहे. हार्ड हार्ड स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक आयोनिक बॉन्ड, सॉफ्ट सॉफ्ट स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. तर हा प्रिन्सिपल त्यांनी दिला. इथे एक्झाम्पल एक दिलेलं आहे, Ag+J सॉफ्ट ॲसिड प्लस Ai- सॉफ्ट बेस. ठीक आहे. याच्यासोबत रिॲक्ट होतं रॅदर दॅन F- दॅट इज हार्ड बेस. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, याचा अर्थ काय, हार्ड लाईक्स हार्ड, सॉफ्ट लाईक सॉफ्ट. पियर्सन यांनी दिलेला प्रिन्सिपल आहे. त्यानंतर ब्रॉन्स्टेड लोरीचं जे एक त्यांनी दिलेलं आहे, की म्हणजे आपण ॲसिड आणि बेसला कसं डिफरन्शिएट करू. तर प्रिन्सिपल काय आहे त्यांचा, प्रोटॉन. ठीक आहे. प्रोटॉन डोनर आहे की एक्सेप्टर आहे त्याच्यावर डिपेंड करतं की ॲसिड आणि बेस कसा ओळखावा. तर प्रोटॉन डोनर जो असतो तो काय आहे, ॲसिड आहे यांच्या मते. ठीक आहे. आणि प्रोटॉन एक्सेप्टर हा बेस असतो. कोणाच्या थेरी थ्रू, ब्रॉन्स्टेड लोरीच्या थेरी थ्रू. त्यानंतर लेविसचं काय म्हणणं आहे, इलेक्ट्रॉन पेअर तुम्ही डोनर आहात की एक्सेप्टर आहात त्याच्याहून डिसाईड होईल की तुम्ही ॲसिड बेस आपण त्याला ओळखू शकू, त्यांच्यात फरक करू शकू. तर प्रोटॉन पेअर एक्सेप्टर जर तुम्ही असाल तर तुम्ही ॲसिड आहात. म्हणजे तो पर्टिक्युलर सबस्टन्स आपल्याला त्याला ॲसिडमध्ये आपण त्याला कॅटेगराईज करू. आणि प्रोटॉन पेअर डोनर जर असाल तर बेसमध्ये तो जाईल. बघा इथे उलट आहे, हायड्रोजन आपलं प्रोटॉन डोनर जर असाल तर ॲसिड आहे, आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्टर असाल तरी ॲसिड आहे. ठीक आहे. इकडे ब्रॉन्स्टेड लॉरी आणि इकडे लेवाईस. ठीक आहे. या थीमवर पण प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. या थीमवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आणि तिसरं आपण बघितलं पियर्सनचं हार्ड अँड सॉफ्टवालं जे आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ठीक आहे. यांनी पण इलेक्ट्रॉन पेअरच्या सेन्समध्ये आपण त्यांचं ते बघू शकतो, कठीण आणि जो मृदूचा जो पार्ट आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपण जितक्या आपल्या थीम्स आपल्याला आज होत्या तेवढ्या आपण एक डिस्कवर केल्या आहे, किंवा त्याला आपण थोडंसं ॲनालिसिस केलं आहे की ज्याच्याने तुमचं अभ्यास होईल. तर 2023चा हा पेपर होता. पुढचा पेपर आपण जमलं 2022चा करूया, आणि त्यात सुद्धा नवीन थीम ज्या दिसतात त्या पण कव्हर करू, आणि ह्या जिथे रिपीट होत आहेत त्याचं पण एक एक्सप्लोरेशन किंवा त्याचं पण एक अभ्यास किंवा विश्लेषण आपण करूया. ठीक आहे. तर तुम्ही तुमची रिव्हिजन्स वगैरे सुरू ठेवा, आणि या गोष्टी ज्या रिपीटेडली येत आहेत त्या रिवाईज करत राहा. पेपर पण तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर पेपर सॉल्व करत राहा. ठीक आहे. थँक्यू.